नमस्कार. लर्न कम्प्युटर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा अधिक सेलमधील डाटा एकाच सेलमध्ये कसा कंबाईन करू शकता. ते आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला तर मग बघूया. तुम्हाला आता इथे डाटा दिसत असेल. स्टुडंटचं फर्स्ट नेम, स्टुडंटचा लास्ट नेम आणि इथे आपल्याला कंबाईन करायचं हे दोन्ही पण या स्टुडंट नेम या कॉलममध्ये प्रत्येक मुलाचा डिटेल्स. तर चला तर मग बघूया. आता फर्स्ट मुलगा आहे अक्षय मोरे. तर आता या दोन्ही नावाला आपण कंबाईन करून इथं लिहायचं आपल्याला. तर आता आपण हे एक-एक करत बसल्यावर होईल म्हणा, पण ते बराच वेळ लागेल मॅन्युअली. तर त्याच्यासाठी आपल्याला इथे एक फॉर्म्युला आहे, कन्कॅटिनेट म्हणून. तर आपण हा फॉर्म्युला टाइप करू. सर्वात पहिले इक्वल टू प्रेस करायचं. त्याच्यानंतर ती कन्कॅटिनेट प्रेस करायचं. तुम्ही बघू शकता जॉइन सर्व्हर टेक्स्ट स्ट्रिंग इंटू वन स्ट्रिंग म्हणजे बऱ्याचशा डाटा बराच म्हणजे 2 किंवा 3, 4, 5 असा किती पण सेलमधला डाटा तुम्ही एकाच सेलमध्ये ह्या फॉर्म्युला वापरून करू शकता तो एका ठिकाणी जॉइन करू शकता. आता ब्रॅकेट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसेल टेक्स्ट1, टेक्स्ट2, टेक्स्ट3. आता इथे तुम्हाला टेक्स्ट जितके पण टेक्स्ट एकत्र करायचे ते तुम्ही इथे एकत्र करू शकता. तर आता आपण सर्वात पहिले अक्षय नाव सिलेक्ट केलं, ही सेल सिलेक्ट केली, कॉमा दिला. त्याच्यानंतर ती आता मोरे हा सिलेक्ट केला. तर आता तुम्ही बघा अक्षय आणि मोरे डायरेक्ट जे सिलेक्ट केलं तर त्याच्यामध्ये स्पेस येणार नाही. डायरेक्टली जॉइन होणार. आता हे बघा, अक्षय मोरे असं डायरेक्ट आले. आता आपल्याला असं नाही पाहिजे. मग आपल्याला काय पाहिजे? मध्ये स्पेस पाहिजे. तर मग त्याच्यासाठी काय आहे? सेमच फॉर्म्युला आहे, पण फक्त आपल्याला काय करावं लागेल? अक्षय मोरे याच्यामध्ये स्पेस द्यावा लागेल. सेम फॉर्म्युला वापरणार. कन्कॅटिनेट ब्रॅकेट ओपन, अक्षय सिलेक्ट केलं, कॉमा दिला. आता डबल कोट दिला, डबल कोट स्पेस दिला, परत डबल कोट द्यायचा आणि कॉमा द्यायचा आणि मोरे हा सिलेक्ट करायचा. इथे डबल कोट कशामुळे दिला? डबल कोट दिला म्हणजे एक्सेलला समजतं की याच्यामध्ये टेक्स्ट आहे. मग तो जशास तसं टाइप करतो. जशास तसं दाखवतो तुम्हाला आउटपुट. ब्रॅकेट बंद केला आणि एंटर प्रेस केलं. तुम्ही बघा इथं अक्षय मोरे स्पेस दिला. पहिले कसं येत होतं? स्पेस नव्हता दिला तर डायरेक्ट येत होतं. तर हे आता आपल्याला सगळीकडे सर्व मुलांना हाच फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि सगळ्यांचे नावं आणि आडनावं जर जॉइन करायचं तर आपण काय करणार? ऑटो फिलचा वापर करणार. इथं डबल क्लिक करणार या इथं किंवा ड्रॅग पण करू शकता ग्रीन कलरच्या डॉटला. डबल क्लिक केलं, सर्वांचे नावं आणि आडनावं इथं जॉइन झाले. आता तुम्ही म्हणाल की आपण आता नाव आणि आडनाव हे नाव आणि नंबर असं मिळून जॉइन करू शकतो का? तर आपण ते पण बघू. चला आपण बघूया ते पण. अक्षय आणि आता इथं नाव टाकलं 106, पुणे. ओके. ठीक आहे. आता तुम्ही बघा इथं याच्यामध्ये नाव आहे, पूर्ण टेक्स्ट आहे आणि याच्यामध्ये नाव आणि नंबर हा दोन्ही पण आहे. आता आपल्याला या दोन्हीला हा ॲड्रेस आहे आणि हा नाव आहे. आता या दोन्हीला आपल्याला एकत्र करायचं. तर आपण कॉन्केट फॉर्म्युला वापरून बघू होतं का? तर होतंय ते. कॉन्कॅटिनेट अक्षय सिलेक्ट केलं, कॉमा दिला. आता आपल्याला या दोन्हीमध्ये स्पेस ठेवायचा आहे. डबल कोटमध्ये दिला, स्पेस आणि हे सेकंड ॲड्रेस सिलेक्ट केला. ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर प्रेस केलं. हे बघा, अक्षय पुणे 106. अशा प्रकारे तुम्ही नंबर, नाव, नंबर, टेक्स्ट असं कंबाईन करू शकता किंवा टेक्स्ट पण कंबाईन करू शकता. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही या कॉन्कॅटिनेट फॉर्म्युलाद्वारे एकत्र करू शकता, जॉइन करू शकता किंवा कंबाईन करू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.